प्रेज लॉर्ड। मैं संजय जेम्स ठाकुर आपके सामने इस बुधवार को अपनी खुद की गवाही लेकर आ रहा हूँ। पुन्हा एक बार पुढच्या बुधवार आम्ही भेटू, फिर एक बार हम अगले बुधवार फिर से मिलेंगे। नव्या नव्या गोष्टी घेऊन तुमच्या समोर येऊ, नई नई बातें लेकर हम आपके सामने देवाचा आएंगे। गौरव करू। परमेश्वर का गौरव करेंगे। 20 अगस्त 2020 इस दिन प्रभु ने मेरे जीवन में बहुत अद्भुत चमत्कार किया है। प्रभु महान है, प्रभु की स्तुति हो। तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ही प्रार्थना। महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर। हालेलुया 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 हालेलुया। करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी मुझे बचाता है। जब मैं पुकारूं तब दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है। करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी मुझे बचाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है। हालेलुया 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 हालेलुया। सारे जहां में तुझसा और कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटने में टेकूं बस तेरे सामने, तू ही मेरा प्रभु, तू ही मेरा पिता। सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटने में टेकूं बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। हालेलुया 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 हालेलुया
गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। आइए भाई बहनों, हम अपनी प्रार्थना की दूसरी चरण की ओर बढ़ते हुए आज हम देखेंगे और सुनेंगे कि प्रभु परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। आज उनके अद्भुत ऐसे हम सुसमाचार को हम देखेंगे और सुनेंगे। तो मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वो आगे आए और हमें प्रभु परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। Praise the Lord. पुन्हा करू आपली भेट Once again we meet सोशल मीडियाद्वारे through social media बुधवारच्या उपस्थितीनिमित्त this Wednesday. आपण सर्व All of you, घरोघरी एकत्र आलात, you all are together at home. त्यावेळेला आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देत आहोत. So we thank our Lord, आपल्या सर्वांची उपस्थिती, presence of all, नवीन लोकांची उपस्थिती, presence of new people. त्यावेळेला आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देत आहोत. So we thank our Lord. आपली उपस्थिती Your presence आदरणीय is आहे, respectable, आनंददायी is आहे, pleasing, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे. and will extend the work of God. म्हणून आम्ही देवाचा गौरव करत So आहोत. we glorify God. आपल्या सर्वांचं All of you संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये in Sanjay James Thakur ministry देवाचा पुत्र प्रवेश ख्रिस्ताद्वारे through Lord Jesus, the Son of God. आपल्या सर्वांचं आम्ही आगत स्वागत करत आहोत We welcome you all व देवाचा धन्यवाद करत आहोत. and we thank our Lord. मागील बुधवारी अनेक लोकांसाठी मी प्रार्थना केली. Last Wednesday we prayed for many people. अनेकांना देव अनुभव देत आहे, God is giving experience to many, विश्वास वाढवत आहे, increasing faith, घराघरात कार्य करत आहे. working in every house. आम्ही देवाचा गौरव करत So we आहोत. glorify our God. या स्थळातून केली प्रार्थना Prayers offered from this place, देव ऐकतो God hears, व घराघरात तो आपलं वचन पाठवून and sending His word from house to house, लोकांचे मनोदय पूर्ण करतो. fulfills all wishes of people. म्हणून आम्ही देवाचा गौरव करत So आहोत. we glorify God. आज Today, आम्ही देवाच्या वचनातून from God's word, काही गोष्टीचा बोध घेणार आहोत. we will learn few things. आम्ही योबाच्या जीवनासंबंधी पाहणार आहोत. We will look at the life of Job, योबचं जीवन. Job's life. योब हा देवाचा सेवक होता, Job was God's servant. देवावर विश्वास ठेवणार He होता, believed in God. देवाचा अभिषिक्त होता. He was anointed by God. देवाने त्याला अनेक आशीर्वाद दिले होते. God gave him many blessings. देशात त्याचं नाव होतं, His name was all over the country. धनवान होता, He was rich. नामांकित होता, He was famous. सर्व गोष्टी समृद्ध होता, Was rich in all things. कारण देव त्याच्यावर होता. Because God was with him, तो देवाच्या आज्ञेचं पालन करत असे. he obeyed God. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत So आहोत. we thank our Lord. आम्ही योब 16:20 मध्ये 20-21 मध्ये पाहत आहोत. In Job 16:20-21 we see आयुब हा देवाकडे प्रार्थना करत आहे, Job is praying to God, देवाला विनवणी करत आहे, is pleading to God. तो रडून रडून देवाला प्रार्थना करत आहे He is crying and praying to God, की हे देवा, Oh God, माझ्यासाठी for me, कोणाला तरी पाठव, send someone मला मदत करण्यासाठी to help me, कोणाला तरी पाठव. send someone. यावेळेस आम्ही पाहतो This time we see योब असे देवाकडे प्रार्थना करतो. Job prays to God like this. याचं कारण What काय? is the reason for this? आम्ही बायबलमध्ये पाहतो We see in the Bible, योबाकडे सर्व गोष्टींनी समृद्ध असल्यामुळे since Job was rich in all things, देवाने त्याचं पारख केली, God discerned him, सैतानाद्वारे त्याची परीक्षा घेतली, examined him through Satan. सैतानने त्याचं सर्व घराची दुर्दान केली, Satan destroyed his house, सर्व धनसंपत्ती नष्ट केली, destroyed all his wealth. 10च्या 10 मुलं त्यांनी मारून टाकले, He killed 10 of the 10 children. सर्व गोष्टीची त्यांनी हानी केली, He damaged everything. सर्व नुकसान झालं. Everything was damaged. शेवटी आयोबाला त्यांनी आजाराने पिडून टाकलं. Finally, he afflicted Job with a disease. त्यावेळेस त्याच्या पत्नीने देवाचा त्याग केला, At that time, his wife abandoned God. देवाच्या विरोधी ती झाली. She was against God. पण योब But Job, देवावर विश्वास ठेवून तसाच राहिला. he remained faithful to God. त्याने कुठेही देवाला नाव ठेवलं नाही. He did not name God anywhere. तो म्हणतो देवाने दिलं आणि देवाने नेलं. He said God gave and God took. धन्य देवाचं नाव. Blessed be the name of तो God. देवाचं गुणगान करतो. He praises God.
त्यामुळे आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. We thank God for that. अशा सर्व परिस्थितीत In all such situations, योब देवाकडे प्रार्थना करतो, Job prays to God, राखेत बसून देवाला विनंती करतो, sat in the ashes and prayed to God. देवाला हाक मारत आहे. He called God. तो म्हणतो, He said, हे देवा, Oh God, माझे मित्र माझे उपासक झाले आहे, my friends scoff at me. मला सहाय्य करता असं कोणीच There नाही. is no one to help me. मी रात्रंदिवस अश्रू रडून प्रार्थना करत आहे. I weep before you and pray to you, God. कोण मला मदत करण, Who will help me? कोण मला सहाय्य करण, Who will help me? कोण माझ्यासाठी मध्यस्थ करेल. Who will mediate for me? आम्ही जुन्या काळात पाहतो, We see in the Old Testament, येशू ख्रिस्त गुप्त होता, Lord Jesus was secret, पण येशू ख्रिस्त but होता. Lord Jesus was there. त्यावेळेस योब At शोधतो. that time, Job finds out योबाची परिस्थिती फार बिकट होती, Job's condition was very bad. फार दुःखी He होता, was very sad. कष्टी होता, He was depressed. यातनामध्ये He होता. was in pain. त्यावेळेस त्याला भेटण्यासाठी त्याचे मित्र आले. At that time, his friends came to see him. ते सर्व देवाचे सेवक होते. They were all servants of God, आणि अनेक जण योबासंगती मित्रत्व करत होते. and many were making friends with Job. ज्यावेळेस योबावर अशी परिस्थिती आली, At the time when Peter was in such situation, सर्वांनी त्याला सोडून टाकलं. everyone left him. त्यावेळेस त्याचे मित्र त्याला भेटण्यासाठी आले, That time, his friends came to see him, मदत करण्यासाठी आले, came to help him. सहाय्य करण्यासाठी आले, They came to help. प्रार्थना करण्यासाठी आले. They came to pray. ज्यावेळेस त्यांनी योबाची परिस्थिती पाहिली, When they saw Job's situation, त्यावेळेस ते हैराण झाले. at that time they were surprised. त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला That time they made a decision. की योबाची परिस्थिती अशी का झाली, Why Job is in such a situation? योबापासून सर्व गोष्टी का निघून गेल्या, Why did everything go away from Job? योबाची परिस्थिती अशी बिकट का झाली, Why did Job's situation get so देवाने bad? असं का केलं. Why did God do that? योब चुकला, Job made a mistake. योब चुकला असेल, Job may have made a mistake. योबाने पाप केला असं. Job may have sinned. पापामुळे योबाची परिस्थिती अशी झाली. Job is in this situation because of जे sin. मित्र त्याला सहाय्य करण्यासाठी आले होते, The friends who came to help him, ते देवाचे सेवक होते. they were God's servant. त्यांनी ते देवाचे सेवक असताना त्यांनी योबाला नावं ठेवली. Even though they were God's servant, they named Job. योबाला ते मदत करत नव्हते. They did not help Job. योबाची ती घृणा करत होते. They were neglecting Job. हे योबाने ऐकलं. Job heard this. त्यावेळेस तो फार दुःखी झाला. He was very sad at that time. योबाला मदत करण्यासाठी कोणीच There नव्हतं. was no one to help Job. त्याची पत्नीने बी त्याला साथ सोडली होती. His wife also left him. त्यावेळेस योब एकटा होता. Job was alone at that time. तो रात्रंदिवस देवाला हाक मारत He होता, was calling on God day and night. मला मदत कोण करण, Who will help me? मला सहाय्य कोण Who करण, will help me? माझं दुःखाचं सांत्वन कोण Who करण, will comfort my sorrow? माझे अश्रू कोण पुसून टाकेल. Who will wipe away my मी रात्रंदिवस tears? प्रार्थना करत आहे, I'm praying day and night. मी शोधत आहे I'm looking की मला कोण मदत for करण. someone to help me. मायातर्फे देवाकडे मध्यस्थ कोण करेल. Who will intercede for me on my behalf to God? मायातर्फे देवाला विनंती कोण करेल. Who will plead to God on my behalf? कोणीच त्याला भेटलं नाही. He found no one. फार दुःखाची गोष्ट होती, It was very sad. पण यो प्रार्थना करत गेला. But Job kept praying. सर्व लोकांनी त्याला सोडलं, Everyone left him. पण देवाने त्याला सोडलं But नव्हतं. God did not leave him. योबाची देव परीक्षा पाहत होता. God was testing him. हेच आम्ही पाहतो. This is what we see. आजचा काळ आहे, Today's time. चांगला काळ आहे, It's a good time. चांगला समय आहे. It is a good time. बायबल सांगतो Bible says दुसरे करंती 6:2 मध्ये, in Corinthians 2 6:2. 6:2 मध्ये In 6:2 we see अनुकूल समय it's आहे, an acceptable time, प्रसाद समय आहे, a good time, तारणाचा समय आहे. time for salvation. देव आम्हाला भेटतो, God meets us. देव आमच्यासाठी मध्यस्थ करतो. God intercedes for us. बायबल सांगतो Bible says पहिलं तिमोथी 2:5 मध्ये, Timothy 1:5. देव व मनुष्य यामधला एकच मध्यस्थ आहे, For there is only one mediator between God and humanity. म्हणजे येशू ख्रिस्त. That is Jesus Christ. आकाशाखाली Under the sky, पृथ्वीवर on earth, दुसरा असा कोणीच मनुष्य नाही there is no man की तो तुमचं तारण करू शकतो, who can give you salvation, तुम्हाला मदत करू शकतो, who can help you, तुमच्या दुःखाचं सांत्वन करू who can शकतो, comfort you in your sorrow, तुमचं आशु पुसू शकतो. who can wipe away your tears. आकाशाखाली पृथ्वी एकच व्यक्ती आहे, Under the sky and on earth, there's only one man. तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. That is Jesus Christ. आजच्या काळात आमच्यासाठी मध्यस्थ करणारा देव आहे. God is the mediator for us today.
आज आम्हाला मदत करणारा देव आहे. That is God who helps us today. प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हाला मदत करू इच्छितो. Lord Jesus Christ wants to help us today. तो आम्हाला सहाय्य करू इच्छितो. He wants to help us. तो आमच्या जवळ येऊ इच्छितो. He wants to come to us. म्हणून बायबल मध्ये आम्ही पाहतो. So in Bible we see मग ते 11:28 मध्ये आम्ही पाहतो. in Matthew 11:28, तो म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जनो all weary and burdened people, मजकडे या, come to me, मी तुम्हाला विसावा and देईन. I will give you rest. मी तुम्हाला मुक्ती I देईन. will set you free. मी तुम्हाला मदत करेन. I will help you. मी तुम्हाला सहाय्य I करेन. will help you. मी तुम्हाला तुमच्यासाठी देवाकडे मध्यस्थ I करेल. will mediate for you to God. मी देवाला तुमच्यासाठी विनवणी करेल. I will pray to God for you. त्यातून तुम्हाला मी बाहेर I काढेल. will take you out of this. आजची परिस्थिती चांगली The आहे. situation today is good की येशू ख्रिस्त आमच्या मध्ये उभा आहे. because Jesus Christ stands in us. तो आमच्यासाठी देवाला प्रार्थना He करतो. prays to God for us. हे बापा यांना क्षमा कर. Oh God, forgive them. हे काय करतात यांना समजत नाही. They don't know what they do. यांच्यावर दया कर. Have mercy on them. यांच्यावर कृपा कर. Be gracious to them. यांना समस्येतून बाहेर काढ. Get them out of trouble. यांना अडचणीतून बाहेर काढ. Get them out of problems. यांना आजारातून बाहेर काढ. Get them out of disease. सैताना बंधनातून बाहेर काढ. Free them from satanic यांच्या bondages. पापाची क्षमा कर. Forgive their sins. यांचं तारण कर. Give them salvation. यांचा उद्धार You कर. save them. बायबल मध्ये आम्ही पाहतो. In Bible we see प्रकट 21:4 मध्ये आम्ही पाहतो in Revelation 21:4 येशू ख्रिस्त काय म्हणतो. what Jesus Christ says. तो म्हणतो मी तुझ्या डोळ्यात ते अश्रू पुसून He टाकल. says, I will wipe away the tears from your eyes. पुन्हा रडू नको. Don't cry again. पुन्हा शोक करू नको. Don't mourn again. मी तुझे समय बदलून टाकतो. I change your time. आजचा काळ चांगला आहे. Today is a good time. आज समय चांगला आहे. It is a good time. देव आम्हाला मदत करू इच्छितो. God wants to help us. येशू ख्रिस्ताद्वारे तो आम्हाला मदत करू Through इच्छितो. Jesus Christ, He wants to help us. युबाच्या काळात कोणी नव्हतं. There was no one at Job's time. तो फार दुःखी होता, कष्टी He होता. was very sad and depressed. त्याला कोणीच मदत करायला तयार No नव्हतं. one was ready to help him. सर्व लोक त्याला दोष देत होते. Everyone was blaming him. तुझ्या चुकामुळे तुझी परिस्थिती अशी आहे. This is your situation because of your कोणालाच mistakes. समजलं नाही But no one understood की युबाच्या जीवनात ही परिस्थिती अशी का आलेली that आहे. why such situation has arisen in Job's life. आमच्या जीवनामध्ये आम्ही चालत असताना While we were walking in our lives, देव आमच्यावर असताना पण even when God was with us, जे विश्वासाने लोक आहे, people who believe in God, जे सेवक देवाचे सेवक आहे, those who are God's servants, अनेक परिस्थितीत तोंड देत असतात. they face many situations. अनेक संकट Many येतात, problems come, अडचणी येतात, difficulties come, आजार येतात, disease comes, अनेक प्रश्न येतात, समस्या many येतात. questions and problems come देवाचे up. सेवक त्याच्यावर मात करतात, God's servants overpower them, त्याच्यावर विजय प्राप्त they करतात. win over them. देवाचा सेवक कधी सुरक्षित राहू शकत नाही. A servant of God can never be safe. विश्वासाने लोक कधी सुरक्षित राहू शकत Those who नाही. believe in God can never be safe. त्यांना नेहमी युद्ध करायला लागतं. They always have to fight. त्यांना प्रतिदिवशी युद्ध करायला लागतं. Every day they have to fight. पण येशू ख्रिस्त म्हणाला, But Lord Jesus Christ said, माझ्या मागे या, follow me, माझ्या मागे या, follow me, पण तुम्हाला क्लेश होतील, but you will suffer. तुम्हाला संकट येतील, You will have problems. अडचणी येतील, Difficulties will लोक come. तुमची निंदा करतील. People will criticize you. कशाला घाबरू नका, Don't be afraid of anything. कशाला भिवू नका, Don't fear anything. चालत राहा. Keep walking. देव यातून तुम्हाला मुक्त करेल. God will free you from this. देव तुमची सुटका God करेल. will set you free. पण ह्या गोष्टी तुमच्या जीवनात येईल, But these things will come into your life. त्याच्यावर तुम्ही विजय प्राप्त You करा. overcome this. हे फार महत्वाचा भाग आहे. This is very important part. विश्वासाने लोक आहो, We believe in God. आम्ही देवाचं सेवा करणं लोक We आहो. serve God. समय बदलत असतो. Time changes. आमच्या जीवनामध्ये अनेक समय There are येतात. many times in our lives. देव आमच्या विश्वासाची पारख करत असतो. God tests our faith. योबाच्या विश्वासाची देवाने पारख केली. God tested Job's faith. देव योबाला पारखत होता. God was testing Job. पण लोक त्याची निंदा करत होते. And people were condemning him. लोकांनी निर्णय घेतला, People decided, त्याचा न्याय केला. judged him. तुझ्या चुकामुळे तुझी परिस्थिती अशी This आहे. is your situation because of your mistakes. आम्ही अशा परिस्थिती पाहतो We see such situations की ते विश्वासाने लोकांमध्ये, in people who believe in God, देवाच्या सेवकांमध्ये among God's servants. संकट आली, Problems came, अडचणी आल्या, difficulties came, आजार आले, disease came. त्यावेळेस लोक निंदा At करतात. that time, people condemn. हा प्रार्थना करतो, That he prays to हे God. विश्वासाने चालत आहे, They walk in faith. हे देवाची सेवा करत आहे. They serve God. मग यांची परिस्थिती अशी काय आहे? Then why is their situation like लोक this? निंदा करतात, People condemn. लोक नावं ठेवतात. They criticize. तर देव असून बी अशी परिस्थिती काय आहे? Why does he have such situation even though when he has God? ते निर्णय घेतात. They make decisions योबाच्या विषयी about Job. त्याच्या मित्रांनी निर्णय घेतला. His friends made decisions.
ते देवाचे सेवक होते, They were God's servants. तरी त्यांनी योबाला नाव ठेवली. Yet they named him. देव योबाची विश्वासाची पारख करत होता, But God was testing his faith. त्यामुळे देवाला राग आला. This made God angry. त्याच्या मित्राविषयी देवाच्या मनात राग आला. God was angry with his friends. हेच तर फार महत्वाची गोष्ट. This is the most important thing. आम्हाला समजलं पाहिजे, We must understand. आम्हाला कळायला पाहिजे We must know देव काय करत आहे, what God is doing. देव कोणाच्या संबंधी काय करत आहे. What God is doing about someone. अनेक दुःखी लोक, कष्टी लोक, त्रासात लोक There are आहेत, many people in distress, suffering, and trouble. अनेक अडचणीत लोक आहेत, There are many people in trouble. अनेक लोक आजारात आहेत, Many people are sick. विश्वासात चालत They आहेत, walk in faith. प्रार्थना करत आहे. They pray to God. त्या संबंधी आम्ही नाव ठेवू शकत नाही, We cannot name them for this. आम्ही कोणाला दोष देऊ शकत नाही. We cannot blame anyone कारण देव प्रत्येकाला ओळखत असतो, because God knows everyone. प्रत्येकाचे देव विश्वासाची पारख करत असतो. God tests faith of everyone. त्यामुळे आम्ही पाहतो So we see योबाच्या जीवनात in Job's life, विश्वासात तो पास झाला. he passed in his faith. देवाने त्याला दुप्पट आशीर्वाद दिले. God blessed him twice over. पण बायबलमध्ये आम्ही पाहतो In Bible we see त्याच्या मित्रासंबंधी देव नाराज होता, God was upset with his friend कारण त्यांनी योबाला नाव ठेवली होती. because he had named Job. योब हा देवाचा अभिषिक्त होता. Job was anointed by God. देवाच्या अभिषिक्ता विरुद्ध तुम्ही बोलू शकत नाही. You cannot speak against God's anointed. त्याला तुम्ही स्पर्श बी करू शकत नाही. You can't even touch him. त्याला तुम्ही त्याची निंदा तुम्ही करू शकत नाही. You cannot condemn it. देवाला राग आला. God was angry. त्यावेळेस देवाने योबाला सांगितलं, At that time God told Job, जर तुझ्या मित्रांना तू क्षमा करल if you forgive your friend, तर मी त्याला क्षमा करल. only then I will forgive जर him. त्या मित्रांना क्षमा करणार नाही, If you don't forgive your friend, मी यांना क्षमा करणार I नाही, will not forgive them. मी यांना काढून टाकल. I will remove them. हे देवाचे शब्द. These were the words of God. आम्ही निर्णय We घेतो. make decisions. त्या गोष्टीची आम्हाला माहिती We नसते. don't know those things. देवाने योबाच्या डोळ्याचे अश्रू पुसून टाकले. God wiped tears from Job's eyes. त्याच्या दुःखाचं सांत्वन झालं. His sorrow was comforted. देवाने त्याचं जीवन बदललं, God changed his life, त्याची परिस्थिती बदलली, changed his situation. त्याचं पुन्हा कुटुंब त्याने उभं केलं. He raised the same family again. सर्व गोष्टी देवाने त्याला आशीर्वाद दिले, दुप्पट आशीर्वाद दिले. God blessed him twice over again. आम्ही दुःखी आहोत, We are sad. आम्ही कष्टी We are आहोत, distressed. आम्ही अश्रू गाळत आहोत, We shed tears. आम्ही देवाला प्रार्थना करत We आहोत. pray to God. देव आम्हाला ओळखतो, God knows us. देवाला समजतो. God understands आम्ही किती दुःखी आहोत, how sad we are, आम्ही किती कष्टात आहोत, how depressed we आम्ही are, किती त्रासात आहोत, how troubled we are, किती वेदनात how आहोत. much pain we are in. आम्ही एकमेकाला सांगतो, We tell each other, काही लोकांना समजू शकत नाही. but some people may not आमचे understand. प्रश्न आम्हाला समजतात, We understand our questions. आम्हाला आमची अडचण आम्हाला We समजते, understand our problems. पण देवाला सर्व समजतं. But God understands everything. अनेक जण रडत असतात, Many cry. रडण्याचे प्रकार आहे. There is kind of crying. अनेक जण अश्रू गाळतात. Many shed tears. मग आमचे मित्र, And our friends, आमचे नातलग our relatives, आमचे अश्रू पुसून they टाकतात, wipe away our tears. आमचं सांत्वन करतात. They comfort us. अनेक वेळा आम्ही एकांती रडतो, Many times we cry alone. त्यावेळेस आम्ही आमचे अश्रू पुसून At टाकतो. that point, we wipe away our आम्ही tears. आमच्या हातानेच आमचे अश्रू पुसून टाकतो. We wipe our tears with our hands. आम्हाला कोणी मदत करत नसतं. No one helps us. काही वेळेस संकट आमचे भारी असतात, At times, our problems are burdensome. आम्ही रात्रंदिवस रडत असतो, We cry day and night. आम्ही रडत राहतो, We keep crying. आमचे अश्रू सुकून Our जातात. tears dry up. हे फार महत्वाचा भाग आहे. This is an important कोणी part. आम्हाला समजून घेत नाही. No one understands आम्ही us. एकांती रडतो. We cry alone. वेगवेगळ्या प्रकारे लोक रडत असतात. People cry in different ways. रडावं तर देवाकडे रडावं, If you cry, cry to God. जावं तर देवाकडेच जावं, If you go, go to God. सांगावं तर देवालाच सांगावं. If you tell, tell God. इतर जण आमचं सांत्वन करतात, Other people comfort us. आमचे अश्रू पुसून टाकतात, They wipe our tears. पण आमची परिस्थिती बदलू शकत नाही. But our situation cannot change. परिस्थिती बदलणारा देव आहे. There is God who changes the ज्या situation, कारणासाठी आम्ही दुःखी आहोत, which is why we are sad. आम्ही अश्रू गाळत We आहोत, shed tears. आम्ही प्रार्थना करत We आहोत. pray. देव आमची परिस्थिती बदलतो. God changes our situation. देव आमचे अश्रू पुसून टाकतो. God wipes away our tears. ज्या गोष्टी आम्ही रडतो, The thing we cry for, देव ती परिस्थिती बदलून टाकतो. God changes that situation. देव आमचं समाधान करतो. God satisfies us. देव आम्हाला आनंदित करतो. God makes us happy.
कारण देव आम्हाला ओळखतो, because God knows us. देव आम्हाला समजून घेतो. God understands us. आम्ही कशासाठी रडतो, For why we cry, आमची परिस्थिती काय what आहे, is our situation, आमचं मनोदय काय आहे, what is our wish. हे फक्त देवालाच समजतं. Only God understands हे this. मनुष्याला पूर्ण समजू शकत नाही. It cannot be understood by मग man. आमचे प्रश्न, आमच्या समस्या आम्ही देवासमोर ठेवतो. So we keep our problems and situations before God. आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो. We pray to God. दावीद काय म्हणतो, What does David say? दावीद स्तोत्र 56:8 मध्ये काय What म्हणतो, does David say in Psalm 56:8? मी रात्रंदिवस रडलो, I cried day and night, पण मी देवासमोर रडलो. but I cried before God. मी देवाला विनंती I केली. requested God. देवाने माझे असे बुंदी साठवून ठेवले. God put my tears in his bottle. देवाने माझी आठवण केली. God remembered me. माझ्या देवाने अश्रूची किंमत केली. God paid for my tears. त्यांनी माझे अश्रू बुंदी साठवून ठेवले. He put my tears in his bottle. त्यांनी माझं स्मरण केलं. He reminded me. माझे प्रश्न त्यांनी सोडवले. He solved my questions. माझे अश्रू त्यांनी पुसून टाकले. He wiped away my tears. देव आमचे अश्रू पुसून टाकतो. God wipes away our tears. तेव्हा आम्हाला समाधान प्राप्त होतं. Then we get satisfaction. आमचे प्रश्न समस्या सुटतात. Our questions and problems are solved. जावं तर देवाकडे जावं, If you go to God. सांगावं तर देवाला If you सांगावं. tell God. देव आम्हाला समजून घेतो. God understands देव us. आम्हाला समजावून सांगतो. God explains to us. हे फार महत्त्वाची गोष्ट. This is an important part. म्हणून आमच्या जीवनात संबंधित So about our lives. मागच्या वेळेस मी एक साक्ष दिली. Last time I gave you a testimony. एका स्त्रीविषयी मी साक्ष दिली होती. I had testified about a एक woman, विधवा होती, a widow woman. तिला कॅन्सर होता, She had cancer. लहान लेकरं होते. She had small children. रिक्षामध्ये बसून ते लोकांना शिव्या शाप द्यायची, She used to sit in rickshaw, abuse and curse people. लोकांना दगड मारायची. She used to stone people. सर्व लोकांनी तिचा त्याग केला All होता. the people abandoned her. सर्व नातलगांनी तिचा त्याग केला All होता. her relatives abandoned her. सर्व लोकांनी तिला दूर ठेवलं होतं. Everyone had put her कारण away ती शिव्या शाप द्यायची, because she abused and cursed. दगड मार करायची. She stoned people. त्यामुळे सर्व लोक तिच्यापासून दूर होती. So she was away from all सर्व people. लोक तिची निंदा करायची. Everyone used to condemn सर्व her. लोक तिचं नावं ठेवायची. They named her ही भांडखोर स्त्री आहे. that she is a quarrelsome woman. तिच्या भांडणामुळे ती परिस्थिती अशी This आहे, is her situation because of a quarrel. तिला कोणीच मदत करायला तयार नव्हतं. No one was ready to help her. तिच्या जवळ कोणी जात नव्हतं. No one was going to her. अनेक लोक येत जात Many होते, people were coming and going, कोणी तिच्यावर दया करत but नव्हता. no one showed mercy on her. एके दिवशी आम्ही माझे सेवक चालत असताना One day, while my workers and I were leaving, येशू ख्रिस्त आम्हाला म्हणाला, Jesus Christ told us, या स्त्रीकडे पहा, look at this woman. या स्त्रीकडे पहा, Look at this woman. या स्त्रीला माझ्याकडे घेऊन ये. Bring that woman to me. हिचे जीवन मी बदलून I टाकलं. will change her life. मी हिच्या कुटुंबाची स्थापना कर. I will establish her family. मी हिला सर्व बंधनातून मुक्त कर. I will free her from all आज bondages. हिला कोणीच मदत करत नाही. Today, no one helps her. कोणी तिला समजून घेत नाही. No one understands सर्व लोक her. तिला आरोप करत आहे. Everyone is accusing सर्व her. लोक तिला दोष देत आहे. Everyone is blaming her. ती मनातून दुःखी आहे. But she is sad at heart. ती कष्टी आहे. She is distressed. सर्व लोकांनी तिचं सहाय्य सोडलेलं आहे. Everyone has stopped helping her. तिला कॅन्सरने ती पीडित आहे. She is suffering from ती cancer. मनाने दुःखी आहे. She is sad at heart. फार कष्टी आहे. She is depressed. देवाने तिला ओळखलं, God knew her कारण देवच तुम्हाला मला ओळखू शकतो. because only God can know you and me. देवाने आम्हाला सांगितलं, God told us, तिला माझ्याकडे आण, bring her to me. मी तिचं जीवन बदलून टाकेल. I will change her life. मग आम्ही ते देवाच्या सेविकांना तिथं पाठवलं. Then we sent some God servants to her. सिस्टर लोकांना तिथं पाठवलं. We sent some sisters to her. सिस्टर लोक तिची भेट घेतली, Sisters met her. तिला तयार केलं, They prepared her. तिला देवासमोर आणून बसवलं, She was brought before God. तिला शिक्षण दिलं, Gave her God's तिला सर्व teachings. गोष्टीची तिची व्यवस्था केली, Arranged everything for her. तिला देवाचा मार्ग दाखवला. Showed her the way to ती God. नियमित प्रार्थनेला येऊ लागली. She started coming to prayer. देवाने तिला आशीष दिलं. God blessed her. देवाने तिचं जीवन बदलून टाकलं. God changed her life. ती कॅन्सरतून देवाने तिला मुक्त केलं. God saved her from cancer. आज तिच्याकडे घर प्रॉपर्टी आहे. Today she has her own house and property. आज तिचं घरातील मुलं फार सुखी आहे. Today her house, her children are all happy. आज तिच्याकडे स्वतःचं घर आहे. Today she has her own house. मुलांचं शिक्षण आहे. Education of children. आज ती नोकरी करती, Today she has a कष्ट job. करती. She works hard. देव तिला आशीष देतो. God blesses her. आज तिच्या घरात शांती There आहे. is peace in her house. आज बरकत आहे, Her house is blessed. आनंद आहे. There is देवाची happiness. आशीष आहे. There are God's blessing. देवाने तिची भाषा वर्तन बदलून टाकलं. God changed her language and behavior. आज ती देवाची प्रार्थना करते. Today she prays to God. आज देवाची स्तुती करते. She praises God.
अनेक नातेवाईक येऊन त्याला भेटतात. Many relatives come and meet her. देव तुम्हाला मला समजून घेतो. God understands you and me. देव आमचं दुःख समजून घेतो. God understands our pain. तोच आमची अश्रू पुसून शकतो. Only He can wipe our म्हणून tears. जावं तर देवाकडेच जावं. So if you go, go to God. देवालाच प्रार्थना करावी. If you pray, pray to God. तो तुम्हाला मला समजून घेतो. Because He understands you and me. त्यातून तो बाहेर काढतो. And He takes us out of it. देव महान आहे. God is great. देव थोर आहे. He is great. त्याला कोणतीही गोष्ट अवघड नाही. Nothing is difficult for God. युवाच्या जीवनासंबंधी About Job's त्याला life, कोणीच मदत करत नव्हतं. no one was helping him. पण आज चांगली परिस्थिती आहे. But today the situation is better. येशू ख्रिस्त आमच्यासाठी मध्यस्थ आहे. Jesus Christ is a mediator. येशू ख्रिस्त म्हणला मी तुम्हासाठी कैवारी पाठवतो. Jesus Christ said, I am sending you a messenger. तो तुम्हाला मदत करल. He will help you. तो तुम्हाला सहाय्य करल. He will help you. तो तुमच्याबद्दल सदैव राहील. He will always be with you. तो तुम्हाला वेळोवेळी सांभाळल. From time to time, He will take care तो of you. तुम्हाला मार्गदर्शन करल. He will guide you. योहान 14:26 प्रमाणे Like John 14:26. तो तुमच्याबरोबर सदैव राहील. He will always be with you. सदैव मदत करल. Will always help you. तो तुमच्यासाठी प्रार्थना करेल. He will pray for you. आम्ही बायबलमध्ये पाहतो We see in the Bible. आज येशू ख्रिस्त आमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे. Today Jesus Christ is praying to God for us. देवाने माझं कुटुंब धुळीतून काढून हिरवळे आणून ठेवलं. God took my family out of dust and brought into green. आम्ही देवाकडे वेळ रडलो. Every time we cried to God. पण आम्हीच रडलो असं नाहीये. We are not the only one who आम्ही cried. रडलो, प्रार्थना केली. We cried and prayed. मग त्यावेळेस So that time, येशू ख्रिस्त बी आमच्यासाठी रडला. Jesus Christ also cried for us. येशू ख्रिस्त बी देवावर रडला आणि प्रार्थना तिने आम्हासाठी केली. Jesus Christ also cried to God and prayed for us. तिने अश्रुपूर्ण नेत्रांनी देवाला प्रार्थना केली. He prayed to God with tears in his eyes. माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना केली. He prayed for my family. जेम्स ठाकूरसाठी प्रार्थना केली. He prayed for brother James Thakur. देवा हे बस कर. God, stop this. यांना या समस्येतून बाहेर काढ. Get them out of this problem. त्यांच्या पापाची क्षमा कर. Forgive their sins. यांचा उद्धार कर. You save them. यातून त्यांना बाहेर काढ. Get them out of this. येशूने देवाकडे प्रार्थना केली. Lord Jesus prayed to God. येशूची प्रार्थना नेहमीच देव ऐकतो. God always hears Jesus' prayers. सर्वदा येशूची प्रार्थना देव ऐकत असतो. God always hears Jesus' prayers. देवाने प्रार्थना ऐकली. God heard the prayer. देवाने आमचे अश्रू पुसून टाकले. God wiped away our tears. आमचे जीवन त्यांनी बदलून टाकलं. He changed our lives. आमचं कुटुंब बदललं. Changed our family. आमचा उद्धार केला. He saved us तर आम्ही देवाला सांगितलं. because we told God. देवाने आम्हाला समजून घेतलं. God understood तो us. म्हणला पुन्हा रडू नको. He said, don't cry again. इथून पुढे चांगले दिवस येतील. Good days will come from here. मी तुमच्यावर राहील. I will stay with you. मी सदैव तुमच्यावर राहील. I will always stay with सदैव you. तुम्हाला मदत करेल. Will always help you. सदैव तुम्हाला सुरक्षित ठेवल. Will always keep you 30 safe. वर्ष देव आमच्यावर राहतो. God has been with us for 30 years. 30 वर्ष देव आम्हाला सांभाळतो. It's been 30 years He takes care of us. 30 वर्ष तो सत्याच्या जीवन मंडळीला सांभाळतो. It's been 30 years He takes care of the living fellowship of truth. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry 30 वर्ष सांभाळतो. has been taken care for 30 30 वर्ष years. देवावर चालत आहे. I've been walking with God for 30 years. देव मार्गदर्शन करत तसं चालत आहे. God is still guiding. अनेक लोकांसाठी प्रार्थना केली. We prayed for many people. अनेक लोकांसाठी विनंती केली. We pleaded for many रडून people. रडून प्रार्थना केली. We cried and prayed to या God. स्थळात अनेकांनी प्रार्थना केली. Many prayed at this place. देवाने त्यांचे अश्रू पुसून टाकले. God wiped away their त्या tears. समस्येतून लोकांना बाहेर काढलं. Got them out of problems. त्यांचं समाधान केलं. Satisfied them. त्यांचं परिवर्तन केलं. Changed them. त्यांना आश्वासित केलं. Blessed them. सर्व गोष्टी बदलून टाकलं देवाने. God changed everything. हे देवाचं कार्य. This is God's work. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank our Lord. आम्ही देवाचा गौरव करतो. We glorify our God. आज आमच्याकडे चांगला समय आहे. Today we have good time, चांगला वेळ आहे, चांगला समय आहे. good time and moment. तुम्ही संधीचा सदुपयोग करा. You should take advantage of the opportunity. समस्येकडे पाहत बसू नका. Don't look at the problems. अडचणीकडे पाहत बसू नका. Don't look at your troubles. ज्या परिस्थितीत तुम्ही आहात The situation you are in. एकमेकाला सांगत बसू नका. Don't keep telling that to each other. देवाकडे जा. Go to God. तुम्ही दुःखी आहात. You are sad. तुम्ही कष्टी आहात. You are तुम्ही distressed. आजारात आहात. You are sick. तुम्ही व्यसनात You आहात. are in addiction. बंधनात आहात. You are in bondages. कुटुंबाची बिघाड झालेला आहे. Your family broke down. तुम्हाला बरकत नाहीये. There are no जे blessings. काय करता सफल होत नाहीये. Whatever you do does not तुम्हाला succeed. शांती नाहीये. There is no peace. तुमची कुटुंब पूर्ण नाहीये. Your family is incomplete. तुमच्या कुटुंबात संतती नाहीये. Your family has no child. जे काही Whatever the problem be, देवाकडे जा. go to God. विश्वासाने जा. Go in faith.
देवाचा पुत्र प्रवेश शिकस्तकडे जा. Go to Jesus Christ, the Son of God. मनापासून देवाला प्रार्थना करा. Pray to God with all your heart. रडून रडून प्रार्थना करा. Cry and pray to God. तो म्हणला मी तुझे अश्रू पुसून टाकल. He said, I will wipe away your tears. पुन्हा रडू नको. Don't cry again. ज्या गोष्टीत तू रडतो The thing that makes you cry, ती गोष्ट मी तुला देऊन टाकील. I will give that thing to you. तुझं समाधान करेल. I will satisfy you. बायबलमध्ये आम्ही पाहतो In Bible we see अन्ना देवाच्या मंदिरात जाऊन रडायला लागली. Hannah went to the temple of God and began to देवाला cry. त्यांनी प्रार्थना केली. She prayed to God. हे देवा माझ्याकडे अवलोकन कर. Oh God, look at me. माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. Pay attention to my prayers. मी फार दुःखी आहे, कष्टी आहे. I am very sad and मला distressed. संतती नाहीये. I don't have a child. त्यामुळे मी फार कष्टी आहे, त्रासात आहे. For this I am depressed and in pain. सर्व लोक मला नावं ठेवत आहेत. Everyone is सर्व criticizing लोक माझी me. निंदा करत आहे. Everyone is condemning me. तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. Yet I trust you. दरवेळेस तुझी प्रार्थना करत I आहे. am praying to you every time. तुझ्या विश्वासात मी चालत आहे. I am walking in your faith माझी कूस तू भर. to fill my womb. रडून रडून तिने देवाला प्रार्थना केली. She cried and prayed to God. देवाने ती प्रार्थना ऐकली. God heard that prayer. देवाच्या सेवकाने तिला सांगितलं. The servants of God told her. एलीने तिला सांगितलं, Eli told her, जे तू मागते देव तुला देईल. God will give you whatever you ask for. देव देईल म्हणजे देईल. God will give. देवाने देऊन टाकलं. And God gave it. देवाने तिची कूस भरून टाकली. God filled her womb. ज्यावेळेस तिने विश्वासाने प्रार्थना केली, The time she prayed to God in faith, देवाने तिला अभिवचन दिलं. God promised her. ती पुन्हा निराश झालीच नाही. She never gave up again. ती दुःखी नव्हती. She was not ती sad. कष्टी नव्हती. She was not distressed. विश्वासात चालत गेली. She walked in faith. देवाने तिची कूस भरली. God filled her womb, संतती देऊन टाकली. gave her child. तो देवाचा शास्त्र झाला. He became the man of God. तो शमेल झाला. He was Samuel. देवाचा सेवक तयार झाला. God's servant was रडून prepared. रडून तिने प्रार्थना केली. She cried and prayed to God. हे फार महत्वाची गोष्ट. This is an important part जीवनासंबंधी about our life. परिस्थिती पाहून रडू नका. Don't look at the situation and cry. समस्येकडे पाहून रडू नका. Don't cry seeing your problems. आम्हाला मदत करणार आहे. We have one who will help us. आम्हाला सहाय्य करणार आहे. Who will help us? आमचं कैवार घेणार आहे. Who will take care of us? आम्हाला कोणी प्रेम करत नाही. No one loves us. कोणी विचारपूस करत नाही. No one asks for us. कोणी आमची देखभाल करत नाही. No one takes care of us. देव आमची देखभाल करण्यास तयार आहे. God is ready to take care of us. देव आमची विचारपूस करण्यास तयार आहे. God is ready to ask about us. देव आमच्यावर प्रेम करतो. God loves us. त्याला तुमची माझी काळजी आहे. He cares about you and me. कोणी जगात कोणी तुम्हाला विचारत नसेल, No one in the world will ask कोणी for प्रेम you. करत नसेल, No one will love you. देव तुमच्यावर प्रेम करतो. But God loves you. 38 वर्ष दुखणेकरीकडे आम्ही जातो. We see about 38 years old man in तो pain. म्हणाला, He said, येशू की त्याजवळ गेला. Lord Jesus Christ went to him. येशू की त्याला म्हणाला, Lord Jesus Christ asked तुला him, बरे होण्याची इच्छा आहे का? Do you want to be healed? तो म्हणला बरे होण्याची इच्छा He said आहे, he wants to be healed. पण मला कोणीच मदत करत नाही. But no one helps me. कोणीच मला सहाय्य करत नाही. No one helps कोणीच me. माझ्याजवळ येत नाही. No one comes to me. मी प्रयत्न I करतो, try a lot, मग मला मदत करणार कोणीच नाही. but there is no one to help me. स्वतः येशू ख्रिस्त त्याच्याजवळ आला. Jesus Christ himself came to स्वतः him. येशू ख्रिस्ताने त्याला त्या आजारातून उठवलं. Jesus Christ himself raised him from the disease. स्वतः येशू ख्रिस्त त्याला भेटला. Jesus Christ himself met him. 38 वर्षानंतर त्याला आजारातून देवाने उठवलं. After 38 years, God raised him from that disease. देव स्वतः तुमची भेट घेण्यास तयार आहे. God himself is ready to visit you. देव तुमच्यावर माझ्यावर प्रेम करतो. God loves you and me. आम्ही बी देवावर प्रेम केलं पाहिजे. We too must love God. आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in God. देवाचं आज्ञेचं पालन केलं पाहिजे. We must obey God's command. देव आमची काळजी घेण्यास समज तयार आहे. God is ready to take care of us. तो आम्हाला मदत करण्यास तयार आहे. God is ready to help us. तो आम्हाला सहाय्य करण्यास तयार आहे. He is ready to help us. देवाची मदत घ्या. Seek God's help. देवाचं सहाय्य घ्या. Seek help from God. त्याशिवाय होतच नाही. Nothing happens without Him. येशू ख्रिस्त म्हणाला, Jesus Christ said John 15:3 मध्ये तो म्हणतो, in John 15:3, He said, मजपास विभक्त असलं काहीच होऊ शकत नाही. Because no one can do nothing without उत्तम. me. Good, उत्तम ते माझ्यापासून आहे. good is from me. उत्तम ते माझ्याकडून येतं. The good comes from me. माझ्यापासून वेगळा तुम्ही काहीच करू शकत नाही. There is nothing you can do पण हा without देव me. तुम्हाला मदत करतो. मदत घ्या. God helps you and me. Seek God's help. देवावर विश्वास ठेवा. Believe in God. देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवा. Believe in God's Son. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. Believe in God's word. देवाला जाऊन आमचे गाऱ्हाणं देवाला सांगा. Go to God and tell your reasons.
देवाच्या मंडळीत जाऊन देवाच्या सेवकांना सांगा, Go to God's fellowship and tell God's servants. देवाला सांगा, Tell God. देवाच्या मंडळीला सांगा, Tell God's fellowship. ते तुमच्यासाठी प्रार्थना करतील. They will pray for them. येशू ख्रिस्त तुमच्यासाठी प्रार्थना करेल, Lord Jesus will pray for you. त्यातून ते तुम्हाला बाहेर काढेल. He will get you out of it. आमच्या दुःखात सांत्वन होतो. Our sorrow is comforted. देव आमच्याकडे पाहतो, God looks at us. आमच्या दुःखात सांत्वन होतो. Our sorrow is comforted. आमच्या जीवनाचं परिवर्तन होतं. Our life changes. आम्ही मरणातून जीवनात जातो. From death we go to life. शापातून आम्ही आश्रयित होतो. Even from curse we are blessed. वाईट दिवस जाऊन चांगले दिवस येतात. Bad days go and good days come. हे देवच करू शकतो. Only God can do जावं this. तर देवाकडे जावं, If you go to God देवाला सांगावं. and tell God. हे आम्ही बायबलमध्ये पाहतो. This is what we see in the Bible. देवाचं कौतुक करत आहोत, We praise our Lord देवाचं गुणगान करत आहोत. and glorify our God. आता महत्वाचा भाग हा आहे, So the important part is, माझ्या जीवनासंबंधी मी म्हणलं तुम्ही साक्ष देणार आहे. I said I will testify about my life. या आठवड्यात In this week, माझ्या जीवनात देवाने नवीन साक्ष तयार केली, God created a new testimony in my life, एक अद्भुत साक्ष तयार केली. created a wonderful testimony. त्याबद्दल मी देवाचं प्रथम गुणगान करतो. For that I first praise God. देवाचं प्रेम मी पाहिलं, I saw God's love. त्यावेळेला मी देवाचं खरंच कौतुक करतो. I really appreciate God for that. देव आम्हावर आहे God is with us. म्हणून मी देवाचा धन्यवाद करतो. So I thank our Lord. माझ्या जीवनासंबंधी साक्ष मागील आठवड्यात असा आहे, This is the testimony of my life from last week, की माझी मुलगी, that my daughter, प्रथम मुलगी, elder daughter, जी देवाला प्रार्थना करून देवाने ती दिली. I prayed to God and God gave me that girl. प्रार्थना करून देवाने माझ्या पत्नीची कूस भरली. We prayed to God and God filled my wife's womb. देवाने ती मुलगी मला दिली. God gave me that girl. प्रथम मुलगी, My first elder daughter. अशी 3 मुलं आहे. I have 3 kids. व पहिली मुलगी तिचं नाव मी प्रीती ठेवलं, The first girl I named her Preeti कारण मी देवाचं प्रेम पाहिलं. because I saw God's love. आम्ही देवाला प्रार्थना केली. We prayed to God. देवाने माझं कुटुंब पूर्ण केलं. God completed my family, संदेश देऊन कुटुंबात आनंद आणला. gave us a child and brought happiness in family. मेलेली खूस जिवंत केली. God made the dead womb alive. संदेश देऊन त्यांनी कुटुंबात ची वाढ केली. He raised a family with a child. म्हणून मी माझ्या मुलीचं नाव प्रीती ठेवलं. So I named my daughter Preeti. देवाची प्रीती. God's love. मागील आठवडी ती आजारी पडली. She fell ill last week. तिला उलट्या व्हायला सुरुवात झाली. She started vomiting. ती खाण्यापिण्यासंबंधी ती जास्त काळजी घेत नाही. She doesn't care much about eating and drinking. ती शिक्षणाकडे जास्त लक्ष देते. She pays more attention to education. ती खाण्यापिण्याला लक्ष देते, मग ती उलट्या व्हायला लागल्या तिला. She started vomiting because she did not pay attention to her eating. उलट्या होत राहायला लागल्या. She kept vomiting. 1 उलटी 2 अशी चालू राहिल्या. She continued vomiting. आम्ही डॉक्टरचा उपचार केले. Doctor started treatment for her. डॉक्टरने तिला औषध दिलं, Doctor gave her medicine, तरी पण तिच्या उलट्या थांबत नव्हत्या. but her vomiting did not stop. दिवस रात्र तिच्या उलट्या चालू होत्या. She was vomiting day and night. आम्ही म्हणलं तिला ऍसिडिटी झाली असन, We said she must have had acidity. पित्त झाला असन, There may be bile. खात पित नाही म्हणून तिला तो त्रास होत असेल. She must be suffering because she does not eat. आम्ही तिला समजून घेतलं नाही. We did not understand her. तिच्या आधाराला आम्हाला समजून घेतलं नाही. We did not understand her disease. आम्ही ट्रीटमेंट करत We राहिलो, continued the treatment, पण तिच्या उलट्या बंदच होत नव्हत्या. but her vomiting did not stop. उलट्या करून करून तिने जवळजवळ 45 किंवा 50 पर्यंत तिने उलट्या केल्या. She vomited almost 45 to 50 times. असा माझा अंदाज आहे. That is what we guess. पण 40 वर्ष तिने उलट्या केल्या. But over 40 times she ते vomited. खायला ती उलटी करत होती. She vomited whatever she तिची ate. परिस्थिती शरीराची फार बिकट झाली. The condition of her body became very bad. ती क्षीण झाली. She became weak. ती झोपूनच गेली. She fell asleep. मग आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. Then we took her to hospital. हॉस्पिटलमध्ये तिला उपचार करायला लावलं. She was taken to hospital for treatment. तिला सलाईन लावले. She was given saline. उपचार चालू झाले. Her treatment started.
आम्ही देवाला प्रार्थना करत राहिलो. We kept praying to God. तर हॉस्पिटलमध्ये तिची परिस्थिती थांबत नव्हती, Even in the hospital, her condition was the same. चालूच होती. She kept vomiting. ती फार थकून गेली होती, She was very tired. ती फार क्षीण झाली होती, She became very weak. तिला समजत नव्हतं. She did not आम्ही तिला understand. उचलून घेऊन जायचो. We used to pick her up and फार take बिकट her. परिस्थिती झाली होती. The situation was terrible. मागील बुधवारी Last Wednesday, ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. she was admitted in the मी hospital. बुधवारी 7 वाजता या ठिकाणी आलो. I arrived here at 7 o'clock on Wednesday. मी संदेश चालू करणार I was about to preach. त्यावेळेस मला फोन आला. That's when I got a call. माझ्या कामकरीला फोन आला My co-worker got a call की बदलला फोन द्या. that pass on the call to brother. त्यावेळेस मी विचारलं काय झालं. At that time, I asked what happened. त्यावेळेस कुटुंबाने सांगितलं That time, my family told me, डॉक्टरने ताबडतोब तुम्हाला बोलवलंय. doctor has called you immediately. ताबडतोब त्याच्या वडिलांना घेऊन या म्हणे. Bring her father immediately. या मुलीची परिस्थिती फार बिकट आहे, The girl's condition is very bad. ही वाचू शकत नाही, She can't be ही saved. मरू शकते पोरगी. This girl can die. हिची परिस्थिती फार बिकट आहे. Her condition is very bad. 7 वाजता At 7 o'clock, मागच्या बुधवारी last Wednesday, मला हा निरोप भेटला I received this message की डॉक्टरनी ताबडतोब मला बोलवलं. that doctor has called me immediately. डॉक्टरने तिची सोनोग्राफी केली. Doctor did her sonography. सोनोग्राफीने त्याला काय निदान लागलं. She had some diagnosis in sonography. मला ताबडतोब घेऊन या, नंतर मुलगी गमावल तुम्ही. Call her father immediately, you may lose your daughter. मी इथं उभा राहून देवाला प्रार्थना केली, I stood here and prayed to God कारण देवाने मला सोशल मीडियावर आणलं. because God brought me on social media. जरी तू काय संदेश दे. Through social media, you preach. मी संदेश थांबू शकत I नव्हतो, couldn't stop to preach the message कारण ही माझी जबाबदारी आहे. because this is my देवाने मला responsibility. आज्ञा केलेली आहे. God has commanded मी me. या ठिकाणी उभा राहून देवाला प्रार्थना केली. I stood here and prayed to God. देवा तू दिलं तूच बघ आता. God, you gave, now you look after this. तू इथं बी आणि तिथं बी आहे. You are here and there. माझी मुलीची काळजी घे. You take care of my daughter. मला संदेश द्यायला मदत कर. You help me to preach the message. मागच्या बुधवारी मी संदेश दिला, As last Wednesday I preached कारण अनेक लोकांच्या आशा असतात, because many people have hope. अनेक लोकांची उपस्थिती Many होती, people were present. अनेक लोकांसाठी प्रार्थना होती. There were prayers for many people. देवाने मला अभिवचन दिलं, God promised me तू मंडळीकडे पहा, that you look after तू fellowship. मंडळीची काळजी घे. You take care of the fellowship. मी तुझ्या घराची काळजी घेतो. And I will take care of your मी house. तुझ्या मुलांची काळजी घेतो. I will take care of your तू माझ्या children. मेंढरांची काळजी घे. You take care of my sheep. हे देवाने मला अभिवचन दिलेलं आहे. God has promised me this. त्याप्रमाणे मी बुधवारी संदेश दिला, That's how I preached last Wednesday. प्रार्थना केली, I prayed, सभा समाप्त केली. ended the worship. मग मी घरी गेलो. Then I went home. घरी जाऊन विचारपूस केली. I went home and asked. हॉस्पिटलमध्ये गेलो. Then I went to the hospital. त्यावेळेस तिला आमच्या नातलगांनी मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. At that time, our relatives took her to a big hospital. हॉस्पिटल जाऊन आम्ही भेटलो. I went to the hospital and met her, डॉक्टरशी चर्चा केली. discussed with doctor. डॉक्टरने सांगितले की तिथे सिटी स्कॅन करा, Doctor asked to do CT scan for her कारण याची परिस्थिती फार बिकट आहे because her condition is very bad. आणि याचे वाचण्याचे चान्सेस फार कमी आहे. Her chances of survival is not very high. आम्हाला काही कळत नव्हतं, We did not understand आम्हाला anything. समजत नव्हतं. We did not know anything. का अशी आमची परिस्थिती झाली? Why are we in such का माझी situation? मुलगी एवढी आजारी पडलेली आहे? Why my daughter is so का ती sick? मृत्यूपर्यंत चाललेली आहे? Why is she gone until death? डॉक्टरला यश काय येत नाही? Why there is no success in आम्ही doctor's देवाला प्रार्थना treatment? केली, We prayed to God. देवा आमच्याकडून काय चुकलं का? God did something go wrong with us. माझ्याकडून काय चुकलं का? Did I do something wrong? माझ्या चुकांची क्षमा कर. Forgive my sins. पण माझ्या मुलांचं काय? But what about my children? आज माझी मुलीचं वय 20 आहे. Today my daughter is 20 years old. या परिस्थिती मृत्यूपर्यंत गेलेली आहे. This situation has led her to death. तू काय करते मला समजत नाही. I don't understand what you are पण आमची doing. प्रार्थना चालू होती, But our prayers तर continued आमचा विश्वास देवावर होता. because we believed in God. डॉक्टरने तिला सिटी स्कॅन करायला पाठवलं. Doctor sent her for CT आम्ही scan. रात्री 12 वाजता तिला सिटी स्कॅन करण्यासाठी घेऊन गेलो. We took her for CT scan at midnight. सिटी स्कॅन जवळ गेलो आम्ही. We went to the CT scan. तरी आम्ही एक अनुभव घेतला. There too we had an experience. त्या ठिकाणी नंबर होतेच, There were numbers at the CT scan. अपॉइंटमेंट होते अनेकांचे. Appointment of many people. आमचा नंबर लागण्याच्या अगोदर एकाचा नंबर होता. There was already a number before we got our number. त्यांनी आम्हाला सांगितलं, They told us आता जो पेशंट येणार आहे the patient who is coming त्याला now, करोना झालेला आहे, he is COVID positive. त्याची आम्ही सिटी स्कॅन करणार आहोत. We will do a CT scan for him. सिटी स्कॅन झाल्यानंतर After his CT scan, सर्व आमचं रूम आम्ही सॅनिटाईज करणार आहोत. our rooms will be sanitized.
1.5-2 तास आम्ही बंद करणार आहोत. We will shut it down another hour and मग आम्ही half. तुमच्या मुलीला घेऊ. Then we will take your daughter. पण आमची मुलीची परिस्थिती खालवत होती. But our daughter's condition was deteriorating. जे पल्स डॉक्टरनी पाहिले, Doctor saw her pulse. आमचे पल्स असतात 90 पर्यंत चालतात. Our pulse runs up to 90. 90 पण आम्ही नॉर्मल असतो. Till 90 we are normal. पण तिचे पल्स 190 झाले होते. But her pulse went up to 190. तिचे हृदय उडत होतं. Her heart was pounding. बीपी तिचं डाऊन होत चाललं होतं. Her BP was down. शरीराची क्रिया हळूहळू थंडावत चालली होती. Her body's action was slowly cooling. उलट्या तिच्या चालूच होत्या. Her vomiting was ongoing. तिथं उभं राहून आम्ही देवाला प्रार्थना केली. Standing there, we prayed to God. देवा तुझ्या हातात सर्व गोष्टी आहे. God, you have everything in your hands. बघ जरा, You look at this. तू आमचा मार्ग खुला कर. You open our way. तो इथं उभं राहून आम्ही सर्वांनी प्रार्थना केली. We all stood there and prayed to God. देवाने मार्ग खुला. God opened our way. जो येणारा पेशंट होता, The patient that was going to come, देवाने त्याला तिथंच थांबवलं. God stopped him there. आमच्या मुलीचा नंबर लावला. It was our daughter's number. सिटी स्कॅन आल्याने आमच्या मुलीला घेतलं. The CT scan people took our daughter. त्यांनी सिटी स्कॅन केला. They did the CT scan. आम्ही अनुभव घेतला We experienced. की जी कोरोना व्याधीने येणारी व्यक्ती होती, देवाने तिला थांबवलं. God stopped the COVID patient from coming. तिला येऊ दिलं नाही देवाने. God did not let him come. देवाने आमची प्रार्थना होती. God heard our prayer. देवाने आमची काळजी घेतली. God took care of कारण us आमच्याकडे वेळ कमी होता. because we had less time. समयानुसार आम्हाला चालायचं होतं. We had to walk according to time. देव आमच्याबरोबर होता. God was with us. सिटी स्कॅनचा रिपोर्ट घेऊन आम्ही डॉक्टरकडे We गेलो. took the CT scan report and went to doctor. डॉक्टरने रिपोर्ट पाहिला. Doctor saw the report. डॉक्टर घाबरून गेले. The doctor was shocked. डॉक्टर म्हणाले, The doctor said, तो संपूर्ण शरीरामध्ये सेप्टिक झालेला आहे. her whole body has become septic. सर्व शरीरात सेप्टिक झालेला आहे. Her whole body has become septic. सेप्टिक सर्व पसरत आहे. That septic is spreading. ते सर्व इन्फेक्शन झालेलं आहे. All infections have occurred. यामुळे ते तुझ्या नळ्या, शरीराच्या नळ्या आहेत ज्या, ते बी फोडून बाहेर येते. As a result, the tubes in her body break out. शरीराचा अवयव फोडून ते सेप्टिक बाहेर येत आहे. The septic is coming out by breaking the organs of the body. शरीरामध्ये पसरलेला आहे. It is spread all over the body. तो सर्व अवयवामध्ये काम करायला लागलेला आहे. It started working in the organs. तो सर्व अवयवाला नाश करू शकतो. It can destroy all the organs. तुमच्या मुलीचं पोट बस्ट होऊ शकतं. Your daughter's stomach may burst. पॉइझन बाहेर येऊ शकते. ते That poison may come out. फार बिकट परिस्थिती आहे. The condition is very तुम्हाला आता आम्ही bad. काय करू शकत नाही. He said, we can't do anything now. 99% तुमची मुलगी जाईल आता. 99% your daughter will go now. 1% आता. You have 1% now. मी आमचे नातलग जे आमच्याबरोबर लोक होते ते फार रडले. I, our relatives, people with us, we cried a देवाने lot. आम्हाला असे नातलग दिले. God gave us such ते relatives दुःखात, कष्टात, त्रासात ते उभे राहतात. who stands for us in sorrow. म्हणून मी देवाचा आभार मानतो. So I thank our Lord. त्यामुळे आम्ही सर्वजण तिथे रडलो. So we all cried there. अस्वस्थ झालो, बेचैन झालो. We became restless. डॉक्टर मला 1% गॅरंटी आहे. The doctor said there is only 1% guarantee. शस्त्रक्रिया करू, We will operate her, पण ऑपरेशन करता करता ती जाऊ शकते. but she may also die during the operation. कधी बी जाऊ शकते. She can go anytime तिचे पल्स, तिचे ठोके सर्व कमी होत चाललेले आहे. because her pulse and heartbeat is decreasing. फार भयदायक परिस्थिती होती. It was a scary फार situation. दुःखाची परिस्थिती होती. It was a sad situation. यातनादायक परिस्थिती होती. It was a painful आम्हाला situation. फार दुःख आलं. We were very sad कारण लहान मुलगी होती ती. because she is a little परिस्थिती girl. आम्ही पाहिलं तर फार आम्ही दुःखाला रडायला लागलो. So when we saw her situation, we were very sad and we started crying. आमचे सर्व लोक रडायला लागले. All our people started रडता crying रडता आम्ही देवाची प्रार्थना करत होतो. and we were crying and praying to God. निर्णय काय घ्यायचा, What decision to take कसा घ्यायचा, and how? फार मोठा प्रश्न होता. It was a big डॉक्टर question. म्हणला 1% आहे. The doctor said there is 1%. 1% आम्हाला फार होता. 1% was too much for us. आमच्यासाठी 1% फार होता. 1% was too much for us कारण आमच्याकडे देव होता. because we had God. ते 1% म्हणजे आम्ही विश्वास ठेवला. We believed in that 1%. बायबल सांगतो, Bible says मोहरीच्या दाण्यासारखा विश्वास असला तरी देव काम करतो. God works even if faith is like a mustard seed. तर परमेश्वर काम करतो. God works. त्या 1% आम्ही विश्वास ठेवला. We believed in that 1%. डॉक्टरला म्हणलं ऑपरेशन करून टाका. The doctor said to have an operation.
आम्ही सर्व लोक एकत्र झालो. We all got together. आम्ही सर्व लोक एकत्र येऊन प्रार्थना केली. We all gathered and prayed. आम्ही निर्णय घेतला. We took a आम्ही decision. देवाच्या वतीने निर्णय घेतला. We decided on God's 1% behalf. आम्हाला भारी आहे. 1% is enough for us. देव काम करेल God will work. ह्या आमचा विश्वास होता. This was our belief. देवाने दिलेली मुलगी आहे. It is a daughter given by God. देवच बघून गेला. Now God will look after देव her. मरणातून उठण्यास समाज तयार आहे. God is ready to raise us from the dead. डॉक्टर उपचार करतो, काळजी घेतो. The doctor treats and cares, देवच त्याला जीवन देईन. but only God will give her life. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी रडून प्रार्थना For केली. this we cried and prayed. आणि डॉक्टरला आम्ही तयारी करायला लावली. And we asked doctor to get prepared. आम्ही रात्रभर झोपलो नाही. I didn't sleep through the night. आम्ही प्रार्थना करत राहिलो. We kept praying, देवाची आठवण करत राहिलो. remembering God. आणि दुसऱ्या दिवशी And the next day, सकाळी in the morning, डॉक्टर ऑपरेशनला तयार झाला. doctor was ready for the operation. सर्वात अद्भुत गोष्ट, The wonderful thing that is, आम्ही रात्रभर देवाला प्रार्थना केली. we prayed to God all night जे डॉक्टर तयार नव्हते because doctors were not ready, तयार झाले. but now they were ready. तेवढे आपण करू. They said we'll go for it. हे आम्ही चमत्कार पाहत गेलो. We saw such miracles. चमत्कार आम्ही पाहत गेलो. One by one we saw miracles. एक ठिकाणी देव काम करत गेला. God was working everywhere. देव मार्ग खुला करत गेला. God kept opening the way. आम्ही विश्वासात राहिलो. We were in faith आणि त्यांनी ऑपरेशन करायला सुरुवात केली. and they started the operation. आम्ही सर्व लोक एकत्र आलो. We all came together. देवाला प्रार्थना केली. We prayed to God. देवाला विनंती केली. We pleaded to God. त्यावेळेस देवाने आमच्या बहिणीद्वारे मार्गदर्शन केलं. At that time, God guided us through our sister, आमची बहीण कल्पना रॉजर्स. our sister Kalpana Rogers. आम्ही हॉस्पिटलमध्ये प्रार्थना केली. We prayed in the hospital. देव म्हणला मी आहे. God said, I am there. मी इथं आहे. I am there. मी मंडळीत बी आहे. I am also in the मी fellowship. इथं बी आहे. I am here too. तुझ्या मुलीकडे बी आहे. I am with your daughter. कशाला घाबरू नको. Don't be afraid of कशाची anything. चिंता करू नको. Don't worry about anything. मी आहे. I am मी there. तुझ्या जीवनात नवीन साक्ष तयार करेल. I will make a new testimony in your मी life. पहिलेच बोललेलो आहे. I have already said, यहोशवा Joshua, तुझ्या Joshua, जीवनात दुःख येईल. there will be sorrow in your तुला life. संकट येईल. You will have तरी trouble, घाबरू नको. but don't be मी scared. आहे. I am there. मी नवीन साक्ष तयार करेन. I will make a new मी नवीन testimony. साक्ष तयार करेन. I will make new witnesses. देव म्हणला मी आहे. God said, I am डॉक्टर there. उपचार करतो, काळजी घेतो. Doctor treats and takes care, जीवन मी देतो. but I give life. मी तुझ्या मुलाला जीवन देऊन टाकलेलं आहे. I have already given life to your daughter. हे देवाचे शब्द. This is God's word. हे शब्दांनी आमचे अश्रू थांबले. This word stopped tears in our eyes. सर्व आमच्या लोकांचे अश्रू थांबून गेले. The tears of all our people stopped कारण हे शब्द देवाचे होते. because these were God's words. ते सांत्वनदायी शब्द होते. Those were comforting words. ते जीवन देणारे शब्द होते. They were life-giving words. ते काळजी घेणारे शब्द होते. Those were caring words. त्या शब्दाने आमच्या कुटुंबामध्ये धैर्य आलं, हिंमत आली. Those words gave courage and patience to our family. आमचं रडणं देवाने बंद केलं. God stopped our crying, आणि ते आमच्या मुलीचं ऑपरेशन झालं. and our daughter had an operation. सर्वात चांगलं ऑपरेशन झालं. The best operation was done. डॉक्टर ऑपरेशन करून बाहेर आले. Doctor came out after the operation. भाऊ पण त्याला भेटलो. We brothers met them. तो मला सर्वात चांगलं ऑपरेशन झालं. He said the best operation was done. तुमची मुलगी सुरक्षित आहे. Your daughter is safe. पण तिच्या पोटामध्ये But in her stomach, 1.5 लिटर 1.5 liters, पॉइझन होतं. it was all ते poison. आम्ही सर्व बाहेर काढलं. We took that all out. तुमची मुलगी सुरक्षित आहे. Now your daughter is safe. हे ऐकून आम्हाला फार आनंद आला. We were very happy after hearing this. तिच्या शरीरात काही जखमा झाल्या. There were some injuries on her body. कारण ती काही जखमा करण्यात आल्या. There were wounds inflicted in some places. त्यावेळेस मी फार दुःखी आलो होतो. At that time, I was very sad, देवाने मला मार्गदर्शन केलं. but God guided me. यहोशवा Joshua, पृथ्वीवर आलो. I came on earth. पृथ्वीवर आलं, कार्य केलं. I came on earth and worked. मी वधस्तंभी गेलो. I went on the cross. माझ्या वधस्तंभी माझ्या शरीरावर किती हाल झाले. On the cross, it was so hard for my body. माझ्या शरीरावर किती घाव झाले. There were so many wounds on my body. माझ्या शरीराला किती जखमा झाल्या होत्या. There were so many wounds on my body. बायबल सांगते 153 प्रमाणे Bible says like Isaiah 53,
आमच्या अपराधामुळे येशू ख्रिस्त घायाळ झाला. Jesus Christ was wounded because of our transgressions. मनावरची शिक्षा त्यांनी आपल्यावर घेतली. He took the punishment that was to come upon us. म्हणजे आमच्यामुळे येशू ख्रिस्त घायाळ झाला. For us, Jesus Christ was wounded. येशूने दाखवलं Lord Jesus showed की माझ्या शरीरात किती जखमा झाल्या होत्या. that how I was wounded. हे काहीच नाही. So this is nothing. मी तुझ्या मुलीवर प्रेम करतो. I love your daughter. मी तुझ्यावर प्रेम करतो. I love you. तुला प्रीतीचा मी अनुभव दिला. I gave you the feeling of love. मी तुझ्यावर किती प्रेम करतो. How much I love you. तुझ्या मुलीला मी मरणातून बाहेर काढलं. I brought your daughter out of death. मी नवीन साक्ष तयार केली. I prepared a new testimony. मी दाखवलं तुला मी किती प्रेम करतो. I showed you how much I love you. तू माझं कार्य कर. You do my work जसं तुझ्या मुली मी प्रेम केलं. as I loved your daughter. अजून माझ्या मंडळीवर तू प्रेम कर. You love my fellowship more. अजून तू कार्य कर. You work more. अजून सेवा करतो. You serve more. कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. Because I love you. माझ्या तुझ्या कुटुंबावर प्रेम करतो. I love your family. मी तुमची काळजी घेतो. I take care of you. अनेक प्रश्न आणि समस्यांनी साक्ष तयार करतो. I create testimony from many questions and problems. आमच्या कुटुंबामध्ये In our family, आमचे वडील जेम्स ठाकोर our father James Thakur, यांचं परिवर्तन झालं. he was changed. पण त्यासाठी आमच्या बहिणीला ते आजारात पाडलं देवानी. For that God made our sister sick. आमची बहीण मृत्यूपर्यंत गेली होती. Our sister went until पण death, देवाने तिला मृत्यूतून बाहेर काढलं. but God saved her from death. जेम्स ठाकूरचं परिवर्तन झालं. James Thakur was changed. तो एक देवाचे सेवक तयार झाले. He became the servant of God. देवाने दाखवलं. God showed. तुझ्या घरात मी साक्ष तयार केले. I created a testimony in your जेम्स house. ठाकूरच्या जीवनात साक्ष तयार केली. I created a testimony in the life of James Thakur. यहोशुआ तुझ्या जीवनात नवीन साक्ष तयार केली आता मी. Joshua, now I created a new testimony in your तू life. स्वार्थ सांग. You preach God's message. माझी साक्ष सांग. You tell my देव आहे. testimony. देव आहे. There is देव God. आहेस. There is त्याने तुझ्या God. मुलीला मरणात उठवलं. He raised your daughter from death. आज ती सुरक्षित आहे Today she is आणि safe. तिची प्रगती होत आहे. She is making progress. त्यामुळे मी खरोखर देवाचा धन्यवाद करतो. We really thank God for that. फार बिकट दिवस होते That was difficult days, पण देव होता. but there was God. लक्षात ठेवा. Keep in mind, विश्वासू लोक देवाच्या कुटुंबात अशी काही गोष्टी होतात. such things happen in the lives of people who believes in God. दुःख येतं, कष्ट येतं, त्रास येतो. Grief, suffering and pain comes. देव आमचा विश्वास पारखत असतो. God tests our faith. देव आम्हाला पारखत असतो. God tests us. आम्ही काय करतो, What we do. अशा वेळेस आम्ही काय करतो. What we do at such times. गडबड करतो का गोंधळ करतो. Do we mess up or get confused? का आम्ही देवाच्या वचनावर स्थिर राहतो. Or we are stable on God's word? देव आमची पारख करत असतो. God tests us. हा काय बोलतो, तो काय बोलतो. What does he or she अनेक says? जण आम्हाला बोलतात. Many talk about us. मला अनेक लोकांनी नावं ठेवली. Many people name Job. अनेक लोक नावं ठेवतात. Many people name. का आजारी पडलेला आहे, He is sick. याला करोना झालेला आहे, He has COVID. याला कॅन्सर झालेला He आहे, has cancer. स्वाईन फ्लू झालेला आहे, He has swine flu. TB झालेला आहे, He has याला TB. आजार झालेला आहे. He is हा diseased. देवाची प्रार्थना करतो. He prays to हा देवावर God. विश्वास ठेवतो. He believes हा in चर्चला God. जातो. He goes to हा church. सेवा करतो. He serves अशी God. परिस्थिती काय, Why such a लोक situation? नावं ठेवतात. People name. देवाला याच्याकडे पाहू नको. God said, don't look at them. हे त्यांचं काम This आहे. is their work. मी देव आहे. I am God. मी विश्वासू लोकांच्या जीवनात अशी काही गोष्टी देव आणत असतो. God brings such things in life of नवीन faithful नवीन साक्ष people, तयार करतो. creates new testimony, विश्वासात वाढत जातो. and he grows in faith. कार्य वाढतं. The work increases, सेवा वाढती. the service grows, वेळ वाढते. fellowship grows, अनुभवी देव करतो. God gives experience. टाळे वाजून देवाचं अभिनंदन करत आहोत. So let's clap and thank our Lord. खरोखर देव महान आहे. Truly, God is great. देवाचं प्रेम अलौकिक आहे. God's love is supernatural. माझ्या जीवनात माझ्या कुटुंबात मोठी साक्ष त्यांनी तयार केलेली आहे. He created a big testimony in my आहे life. माझी मुलगी. Look, this is my daughter. हॉस्पिटलमध्ये आहे. She is in hospital. बघा तिच्या चेहऱ्यामध्ये आज हास्य आहे. Look, there's a smile on her face today. अशी परिस्थिती नव्हती. She was not in such a कारण ती situation शुद्धीवरच नव्हती. because she was not conscious. पण आज तिच्याकडे साक्ष आहे. But today she has a testimony. आज ती हॉस्पिटलमध्ये आहे. Today she is in hospital. ती प्रगती देव तिची रोज करत आहे. God is making progress in her every day. आणि सर्वात मोठी साक्ष, The biggest testimony today. डॉक्टरची आमची मुलाखत झाली. We met the doctor. आम्ही भाऊबंद डॉक्टरला भेटलो. We brother and sister met the doctor. डॉक्टर म्हणाले, Doctor said, तुमच्या मुलीची प्रगती फास्ट होत आहे. your daughter is progressing fast.
मी 4 दिवस म्हणतो ती 2 दिवसात तयार होती. I say 4 days, she is recovering in 2 मी days. म्हणतो एवढे दिवस लागून ती अगोदरच तयार होऊन जाती. I say it will take so many days, but she recovers before that. दिवसेंदिवस तिची प्रगती फार होत आहे. Her progress is increasing day by day. मी फार आनंदित आहे. I am very happy. मी फार समाधानी आहे. I am satisfied. याचं कारण काय? What is the reason for this? प्रार्थना करता. Because you pray. डॉक्टरला माहिती आहे. Even doctor knows. सोशल मीडियावर आम्हाला पाहतो. Doctor also see us on social त्यांनी media. सांगितलं की तुम्ही प्रार्थना करता. He say that you pray. देव तुझी प्रगती करत आहे. God is making progress in सर्व her. गौरव आम्ही देवाला देतो. We give all glory to God. सर्व महिमा आम्ही देवाला देतो. All the praises we give to माझं God. कुटुंब काय, तुमचं कुटुंब काय, What is my and your family? तुमचं घर काय, तुमची परिस्थिती काय, What is your home and situation? माझ्यावर जे देव प्रेम करतो, As God loves me, माझ्या कुटुंबावर करतो, loves my त्या family, कुटुंबावर तेच प्रेम करतो देव. God loves your family the same way. स्थिर राहा, Be stable. अस्वस्थ बेचू नका. Don't mess up and get देवाला confused. प्रार्थना करा. Pray to God. देवाला रडून प्रार्थना करा. Pray to God in tears. देव सर्व बदलून टाकतो. God changes everything. देवाला अवघड असं काहीच नाही. Nothing is difficult for God. अद्भुत चमत्कार तुम्ही पाहिला. You have seen this wonderful miracle. देवाची सेवा करताना हा अनुभव मला देवाने दिला. God gave me this experience while I was serving God. तरी पण Still, मी देवावर विश्वास ठेवत राहिलो. I kept believing in God, देव कार्य करत गेला. and God kept तो working. देव तुमच्यावर प्रेम करतो. The same God loves you as तो well. तुम्हालाही मदत करू इच्छितो. He wants to help you too. तुम्हाला बी सहाय्य करू इच्छितो. Wants to help you. तुमच्या दुःखाचं सांत्वन करू इच्छितो. Wants to comfort your sorrow. त्यातून बाहेर तुम्हाला काढू इच्छितो. He wants to get you out of it. देवाची मदत घ्या. Seek God's help. देवावर विश्वास ठेवा. Believe in God. देवाच्या मंडळीत उपस्थित राहा. Be present in God's fellowship. ज्या ठिकाणी देवाचं कार्य आहे There where God's work is तिथे ongoing. उपस्थित राहा. Be present there. त्यामध्ये सामील व्हा. Join them. विश्वासात चालत राहा. Walk in faith. देव आमची काळजी घेण्यास समर्थ आहे. God is able to take care of आम्ही us. देवाचा गौरव करतो. So we glorify our God देवाची महिमा करतो. and praise our Lord. ठीक आहे, आपण सर्व लोकांसाठी प्रार्थना करूया. Let us pray for all. सर्व मंडळीला एक सतर्क करत आहे. I am informing the fellowship. 15 ऑगस्ट हा आपला मुक्ती दिन झाला नाही. On 15th August, we missed the day of liberation. लॉकडाऊनमुळे आम्ही एकत्र आलो नाही. Because of lockdown, we did not come together. आता आम्ही एकत्र येणार. But we will come together. आता आम्ही एकत्र येणार. We will come together. आता प्रार्थना सर्व उघडणार. Now worship places will be देव open. म्हणला आता मी येत आहे. God said, I am coming. देव आमची वाणी आमच्याकडे झाली. देव म्हणला आता मी येत आहे. As the voice of God, God said, I am coming. तो म्हणला मी कमीन सून, मी आता येत आहे. God said, I am coming soon. मी येत आहे. I am मी coming. मंडळीला आता भेट देण्यात येत आहे. I am coming to visit the fellowship संजय now. जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry. सत्यजीवन मंडळीची लोकांना भेट देण्यात येत आहे. He is coming to visit the members of the Living Fellowship of तो Truth. आमची भेट घेण्यास तयार आहे. He is ready to meet us. आम्ही आनंद करू. We will be happy. आम्ही उल्हास करू. We will अनेकांना rejoice. देवाने आनंदाने अनुभवित केलेला आहे. God has given experience to many. तयारी करून निघाला. Be prepared and go. तयारी करा. Prepare देव आमची yourself. भेट घेण्यास समर्थ आहे. God is able to meet us. पुन्हा आमची भेट होईल. We will meet again. हे आनंदाय असन. It will be pleasant. अनेक अनुभवने अनुभवित असन. We'll be full of experience. स्वतःला तयार करून न्या. Prepare yourself and कारण come. देव नव्या नव्या गोष्टी आणेल. Because God will bring new things. त्यासाठी तयार राहा. Be prepared for this. चला आपण प्रार्थना करूया. Come, let us pray. सर्व लोकांसाठी प्रार्थना करू. Let us pray for everyone. जे नवीन लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करू. Let us pray for new people. चला. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ करणा बापा. Holy Lord, you deserve respect and praise, our loving God. नायक धन्यवाद मान सम्मान गौरव येतो. Once again, we thank you, give you glory and तू महान praise. आहे. You are great. तू अद्भुत आहे. You are wonderful. थोर आहे. You are great. तुला अवघड असं काहीच नाही. Nothing is difficult for you, Lord. तो ते सर्व तयार होतो परमेश्वर. Everything you say is ready, Lord. निर्माण करता उत्पन्न करता देव. You are the maker and creator, जे Lord. अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आणून टाकतो तो परमेश्वर. You bring into existence that which does जे not काय exist, करतो ते Lord. नेहमी उत्तम असतं. Whatever you do is always good. मग प्रथम मी तुझा धन्यवाद करतो. First, I thank you, Lord. तुझं गुणगान करतो. Praise you, Lord. प्रभू माझ्या कुटुंबात तू कार्य You केलं worked in my family, Lord. त्यामुळे मी धन्यवाद करतो परमेश्वर. So I thank you, Lord. प्रभू माझ्या मुलीला तू मरणातून उठवलं परमेश्वर. You raised my daughter from death, Lord. तू आमच्यावर प्रेम करतो परमेश्वर. You love us, O Lord. त्या प्रीतीचा तू अनुभव दिला परमेश्वर. You gave us the experience of love, Lord. तिला मरणातून तू बाहेर काढला परमेश्वर. You brought her out of her death, Lord.
तिला तू जीवन दिलं You परमेश्वर. gave her life, Lord. तिला तू आयुष्य दिलं परमेश्वर. You gave her life, Lord. तू आरोग्य दिलं परमेश्वर. You gave her health, डॉक्टरच्या Lord. तू यश दिलं परमेश्वर. You gave success to doctor's treatment, ती Lord. हानी होऊ दिली नाही परमेश्वर. You did not let any harm happen, Lord. मी त्याबद्दल तुझं धन्यवाद करतो परमेश्वर. Once again, I thank you, Lord, for that. पिता पुत्र पवित्र आत्मा मी जय जयकार करतो परमेश्वर. We glorify God the Father, the Son, and the कारण Holy हे तूच Spirit. करू शकतो परमेश्वर. Because only you can do this, तू आपलं Lord. गौरव कोणाला देत नाही परमेश्वर. You do not give your glory to तू anyone, आमचं Lord. गौरव करतो परमेश्वर. We glorify you, Lord. तू खरोखरच महान आहे परमेश्वर. You are great, Lord. तू अद्भुत देव आहे परमेश्वर. You are a wonderful Lord. चांगलं तेच करतो परमेश्वर. You do what is good, Lord. म्हणून धन्यवाद करतो परमेश्वर. So I thank you, Lord. माझ्या मुली संबंधी पुढील सर्व परिस्थिती तुझ्या हातात आहे. All the next situation regarding my daughter is in your hands, Lord. तू तिची काळजी घेण्यास समर्थ आहे. You are able to take care of her. तिची प्रगती कर. You make progress in her. तुझं गौरव दे परमेश्वर. Let your glory be, Lord. पुन्हा एकदा आम्ही तुझकडे येतो परमेश्वर. Once again we come to you, Lord. आज तुझ्या वचनातून आम्हाला शिक्षण दिलं तू प्रभू. Today from your word you taught us. मी तुझ्या डोळ्यात ते अश्रू पुसून टाकेल. I will wipe away your tears. पुन्हा रडू नको. Don't cry again. पुन्हा दुःख करू नको. Don't be sad again. तू आमचं पूर्ण सांत्वन करतो. You comfort us completely, Lord. सांत्वन करणार किंवा तू देव आहे परमेश्वर. You are the God who comforts in the sorrow, Lord. समस्यातून सोडणार किंवा तूच एक You देव. are the only God who can solve problems, Lord. आजारातून सोडणार किंवा तूच एक देव आहे परमेश्वर. You are the God who heals us from all disease, Lord. वाईटातून काढून चांगलं ते तयार करणार तुझं देव आहे परमेश्वर. You are the God who makes good out of evil, Lord. सर्व काय तुझ्या हातात आहे परमेश्वर. Everything is in your hands, Lord. तुझं गौरव करतो परमेश्वर. We glorify you, आज Lord. आम्ही तुझ्याकडे पुन्हा एकदा येतो परमेश्वर. Lord Jesus, once again we come to you. आम्ही या स्थळातून केली प्रार्थना आहे परमेश्वर. Prayers from this place, Lord. तू नेहमी ऐकतो परमेश्वर. You always listen, Lord. अनेक आजारानं तू उठवलं परमेश्वर. You raised many sick people, Lord. करोना व्याधीतून लोकांना तू मुक्त केलं. You freed people from the corona disease. त्यावेळेला आम्ही खरोखर तू धन्यवाद करतो परमेश्वर. For this we thank you, O Lord, महिमा करतो परमेश्वर. and praise you, Lord. अनेकांच्या समस्या प्रश्न तू सोडवत आहे परमेश्वर. You are solving questions of many. त्यावेळेला आम्ही तुझं गौरव करतो परमेश्वर. So we glorify आज you, या O ठिकाणी Lord. उपस्थित सर्व लोकांसाठी मी प्रार्थना करतो I परमेश्वर. pray for all the people present for the worship, Lord. सर्वांच्या आशा तुझवर आहे परमेश्वर. All their hope is in you, Lord. प्रत्येकाच्या समस्या आहे, प्रश्न आहे, अडचणी आहे There परमेश्वर. are problems and troubles of many. व्यसने बंधने आहे परमेश्वर. There is addiction and bondages. आजार आहे परमेश्वर. There are disease. अनेक गोष्टी आहे परमेश्वर. There are many हे things, सर्व Lord. करून तुझ्याकडे येतो परमेश्वर. I come before you with all these तुझ्या things, नामात Lord. त्यांची मनोदय पूर्ण कर परमेश्वर. Lord Jesus, you fulfill all their wishes in your name, तुझ्या Lord. नामात त्यांच्या जीवनात तू कार्य कर परमेश्वर. In your name, you work in their life, Lord. त्यांचा तू विश्वास वाढव You परमेश्वर. increase their faith. तू त्यांना अनुभव दे You परमेश्वर. give them experience, Lord. त्या आशीन लोक तुझकडे आले With परमेश्वर. their hope, people have come to you, त्या Lord. आशा मनोभंग करणार तू दे परमेश्वर. You are God who will not give up on their hopes. घराघरात तू शांती आण परमेश्वर. You bring peace in every house, घराघरात Lord. आनंद आण परमेश्वर. Bring happiness in every घराघराची house. मोडतरीची उभारणी कर परमेश्वर. You raise all the houses which are broken down, Lord. प्रभू तुझी कृपादृष्टी वाढव You परमेश्वर. increase your grace, Lord. जे अजूनही आजारी आहे परमेश्वर. Those who are still प्रभू sick, तुझ्या Lord. नामात त्यांना बरे कर परमेश्वर. You heal them in your name, Lord. जे सैतानी बंधनात आहे परमेश्वर. Those who are in satanic bondages, येशूच्या नामात धमकाव दे परमेश्वर. I threaten them in your name, Lord. प्रभू तुझ्या नामात ते काढून टाक परमेश्वर. Take them away in your name, Lord. तुझ्या नामात त्यांना मोकळ कर. You free them in your name, त्या Lord. मार्गाने लोक तुझकडे येते परमेश्वर. The way through which people are coming to you, त्यांचा Lord. मार्ग तयार कर परमेश्वर. You make their way, Lord. त्यांच्या प्रयत्नाला तू यश दे You परमेश्वर. grant them success in their efforts, Lord. जे शिक्षण घेतात त्यांच्या शिक्षणात त्यांना तू मदत कर परमेश्वर. Help those who are learning, Lord. जे उद्योग करतात त्यांच्या उद्योगामध्ये तू आशीष दे परमेश्वर. Give success for those who are in business, Lord. व तुझ्या घरासाठी प्रत्येकाला तयार कर परमेश्वर. Make everyone ready for your glory, Lord. व अनेकांच्या जीवनात तू नवीन नवीन साक्ष तयार कर परमेश्वर. And create a new testimony in the व lives of अनेकांना many, तू अनुभव Lord. दे परमेश्वर. And give व experience to अनेकांना many. तुझमध्ये वचनामध्ये स्थिर कर परमेश्वर. And you stabilize many in your word, Lord. तू उत्तर दे परमेश्वर. You answer, ही Lord. सर्व प्रार्थना प्रभू येशू तुझ्या नामात मागतो. We ask these prayers in the name of Lord Jesus. आमीन. Amen. आमीन. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुन्हा एकदा पुढच्या बुधवारी आम्ही भेटूया. Once again, we will meet next Wednesday. नवीन नवीन गोष्टी घेऊन येऊया. We will come up with new things. देव शिकवत आहे. God is teaching. देव मार्गदर्शन करत आहे. God is guiding. चालण्याचा प्रयत्न करू. Let's try to walk in that. देव मला अनुभवित करेल. God will give experience. स्क्रीनवर नंबर आहे. The numbers given on the screen. त्या नंबर प्रमाणे आमच्याशी संपर्क करा. Contact us through those numbers. तुमचे प्रश्न समस्या आम्हाला सांगा. Tell us your questions and problems. तुम्हाला प्रार्थना करू. We will pray for you. देवाच्या वतीने तुम्हाला उत्तर देऊ. We will answer you on behalf of God. तुमचे कार्य करण. God will work in you कारण देव आमच्यावर प्रेम करतो. because God loves us.
तुमच्यावर प्रेम करतो. God loves you. त्याला तुमची माझी काळजी आहे. He cares about you and me. त्यातून तुम्हाला बाहेर काढेल. He will get you out of it. देव समय बदलेल. God will change your time. देव वेळ बदलेल. He will change your moment. चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय आणेल. He will bring good day, time and moment. विश्वास ठेवू. So believe in God. या फोनद्वारे संपर्क करा. Contact us through your phones. आम्ही प्रार्थना करू. We will pray for you देवाच्या वतीने उत्तर देऊ. and answer you on behalf of God. देवाचं गौरव करू. We glorify our God. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. प्रेज लॉर्ड.